नागपुरातील सक्करदरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली। ताहिर रशीद बेग वय वर्ष 65 हा आरोपी अंजनगाव येथील रहिवासी असून स्वतःला तांत्रिक म्हणून ओळख करून देत होता। पीडित महिला ही 33 वर्षीय असून ती घरकाम करून उदरनिर्वाह करीत असते। 15 ऑक्टोबर 2025 रोजी तिचा पती अचानक बेपत्ता झाला होता। काही दिवसांनी तो मध्य प्रदेशात सापडला, मात्र पुन्हा 30 ऑक्टोबर रोजी तो गायब झाला। पतीच्या शोधासाठी महिला प्रयत्न करीत असताना एका लग्न समारंभात तिची आरोपी ताहिर बेगशी ओळख झाली। त्याने स्वतःला मांत्रिक सांगत तुमचा नवरा मी शोधून आणतो असे आश्वासन दिले। यानंतर आरोपी महिलेच्या घरी गेला आणि तांत्रिक पूजा करण्याचा बहाणा केला। घरातील सर्वांना एका ठिकाणी बसवून दिवा आणि अगरबत्ती लावून त्या दिव्यात नवऱ्याची छबी दिसेल असा भ्रम निर्माण केला। यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून तिला घराच्या वरच्या मजल्यावर नेले आणि तिथे मांत्रिक विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला। घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांना सर्व प्रकार सांगितला। त्यांच्या मदतीने सक्करदरा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपी ताहिर बेगला अटक केली। तसेच या आरोपीने इतर महिलांनाही फसवले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे।